मिशन म्हणजे सूचना, स्वयंसूचना. ठीक आहे. आपण दिवसभरामध्ये हजारो विचार, थॉट्स या युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडामध्ये सोडत असतो. तेच विचार प्रक्षेपित होऊन आपल्याकडे येतात, तसेच रिझल्ट आपल्याला मिळतात. ठीक आहे. बघा, युनिव्हर्सला नेहमी पॉझिटिव्ह लोक, सकारात्मक दृष्टिकोन असणारी लोकच आवडतात. निगेटिव्ह लोक आवडत नाहीत. युनिव्हर्स काय म्हणतो, तुम्हाला जे हवंय त्याच्यासाठी, तुम्हाला जे हवंय आयुष्याच्या गोष्टी अचीव्ह करायच्या त्याच्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह बोला. युनिव्हर्स इथे बसलेला आहे. ठीक आहे, तथास्तु म्हणण्यासाठी. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह अफर्मेशन कुठलेही असो, ते डझंट मॅटर, युनिव्हर्ससाठी मॅटर करत नाही. त्याचं काम एकच आहे की तुम्हाला जे हवंय ते तुमच्यापर्यंत आणून देणं. ठीक आहे. तर बघा, फॉर एक्झाम्पल सांगते की एखादी व्यक्ती म्हणते मी कधीच आजारी पडत नाही. हे वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? कोण सांगेल? पडत नाही. नकारात्मक. कोण आहे? अरुणा नन्नावरे. अरुणा मॅम. ओके. आणखी कोण आहे? मी सांगू मॅडम? हा, स्मिता मॅम बोला. सकारात्मक आहे, कारण त्याच्यामध्ये नाही हा शब्द आलेला आहे म्हणून. अगदी बरोबर. आता वरकरणी बघा, काही लोकांसाठी नवीन असे हा चॅप्टर, काही लोक रिपीट पण आहेत. तर वरकरणी आपल्याला काय वाटतंय वरवरती, मी कधीच आजारी पडत नाही, हे तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ना, मी नाही आजारी पडत, सकारात्मक वाक्य आहे. पण नाही, पूर्णपणे नकारात्मक वाक्य आहे. युनिव्हर्सला नाही हा शब्द आवडत नाही. मुळात नाही हा शब्द युनिव्हर्सच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. त्याचं काम एवढंच आहे, तुम्ही जे मागाल ते तुमच्यापर्यंत आणून देणं. नाही हा शब्द ड्रॉप होऊन वरती जातो, कारण त्याच्या डिक्शनरीमध्येच नाहीये, त्याला तो वर्ड कळतच नाही. ओके. त्याचं काम एवढंच आहे, तुम्ही जर मागताय ते तुमच्यापर्यंत आणून सोडणं. मग मी कधीच आजारी पडत नाही हा ड्रॉप होऊन जातो, नाही आपल्याकडेच राहतोय. ठीक आहे. सो जो कोणी व्यक्ती अशी म्हणते ना, तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, जी व्यक्ती म्हणते मी कधीच आजारी पडत नाही, तर ती बरोबर आजारी पडते 2-3 दिवसांनी. काही व्यक्ती म्हणतात आम्हाला कधीच अपयश मिळत नाही, मी कधीच फेल होत नाही, बरोबर ती व्यक्ती फेल होते. सो आपल्याला काय करायचं, आपले अफर्मेशन बदलायचे, कारण तुम्ही जे अफर्मेशन सोडाल तेच तुमच्याकडे रिटर्न येणार आहेत. मग आपल्या अफर्मेशन मध्ये नाही नको असणारे वर्ड्स यायला नको, तशी वाक्य युनिव्हर्समध्ये आपण सोडायची नाहीये. ठीक आहे. ती फ्रिक्वेन्सी आपण तिथपर्यंत पाठवायची नाहीये. तर मग याला ऑप्शन आहे का? मग पॉझिटिव्ह वाक्य कशी तयार करायची आहेत? मग मी कधीच आजारी पडत नाही, याच्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता? कोण सांगेल मला? तुमच्याकडूनच उत्तर येऊ देत. येस, मी निरोगी आहे. येस, अगदी बरोबर. संतोषी मॅम, प्रियांका मॅम. मी निरोगी आहे, हेल्दी आहे, हॅपी आहे. ठीक आहे. सकारात्मक वाक्य ते वापरण्याचा ऑप्शन आपल्याकडे असताना नकारात्मक वाक्य का सतत युनिव्हर्समध्ये सोडायची? आणि तेच आपण अट्रॅक्ट करतो आणि पुन्हा मग रडगाणं गात बसतो, मला असेच रिझल्ट आले, मला सक्सेसच मिळत नाहीये, मी किती कष्ट करतो, मला त्याला फळच मिळत नाही, रिझल्टच येत नाही. ओके. सो आजपासून अफर्मेशन पॉझिटिव्ह वापरायचे नेहमी. आणखी अफर्मेशन वरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला ऑकल्ट हीलर स्नेहल इंस्टाग्राम वरती तुम्ही पाहू शकता, खूप सारे रील्स आहेत तिथे. अफर्मेशनची एक सिरीज आहे पूर्ण. ठीक आहे. तर नक्की चेक करा. आता बघूयात, आज आपण आपलं अन्न आणि पाणी, आता तुम्ही रेकीचे साधक आहात, तर अन्न पाणी कसं चार्ज करायचं दररोज स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी, ते आपण बघणार आहोत. बघा, लेडीज लोकांसाठी सांगते, मोस्टली आपण घरामध्ये जेवण बनवतो की नाही सकाळ संध्याकाळ. ठीक आहे. त्यावेळेला काय करायचंय, किचन काउंटरवरती सगळं तुमचं जेवण झाल्यानंतर तिथे ठेवायचंय, किंवा तुम्ही जेवणाच्या ताटाला स्पेसिफिक तुमच्या हिलिंग देऊ शकता. मग तिथे रेकीला आपल्याला कॉल करायचा आहे, ती ऊर्जा शरीरामध्ये प्रवाहित करायची. आपण 2 दिवस शिकलेलो आहोत की रेकीला कसं बोलवायचं, कसा कॉल करायचा, आवाहन करायचं, ती ऊर्जा शरीरामध्ये कशी प्रवाहित करायची. त्याच्यानंतर प्रोटेक्शन बॉल घ्या आणि आपल्या जेवणाच्या ताटावरती आपल्याला कप शेपमध्ये, पिरामिड शेपमध्ये हात करायचे. ठीक आहे. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला आपल्या जेवणाला अफर्मेशन द्यायचं, पॉझिटिव्ह अफर्मेशन. ओके. कसे देणार आहात मग? स्वतःसाठी आणि फॅमिलीमध्ये कोणी असेल, मिस्टर असतील, लहान मुलं असतील, त्यांच्या जेवणाला तुम्हाला अफर्मेशन द्यायचं. कप शेपमध्ये हात धरायचे आणि त्याला अफर्मेशन रिपीट बोलत राहायचे. किती वेळ? 10 ते 15 मिनिटं आपल्याला अन्न चार्ज करायचंय. कशा पद्धतीने अफर्मेशन आहेत बघा, की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना आनंद आणि आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला सर्वांना उत्तम आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती झालेली आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे आमची प्रकृती अगदी उत्तम आहे. आय एम हेल्दी, आय एम हॅपी, असे अफर्मेशन तुम्ही त्याला देऊ शकता. किती वेळ? हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत रिपीट आपल्याला ते बोलत राहायचंय. ठीक आहे. या पद्धतीने अफर्मेशन द्यायचं. त्याचबरोबर आपला टिफिन असेल, समजा तुम्ही वर्किंग आहात, ऑफिसमध्ये टिफिन लंच टाइम मध्ये काय करायचं, टिफिन ओपन करायचं. हार्डली 1 ते 2 मिनिट लागतील तुम्हाला टिफिनला चार्ज करायचा. तिथेही तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता, तुमचं अन्न दररोज चार्ज करू शकता.
ठीक आहे. आणखी महत्वाचं की कच्च्या भाज्यांवर सुद्धा तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. प्रयोग करून बघा. खूप जणांना अगदी छान एक्सपिरियन्स आलेले आहेत. ओके. भाजी करताना एखादी चुकली बिघडली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही. कच्च्या भाज्यांवरती अफर्मेशन कसे द्यायचे की आज मी हे जे अन्न बनवायला घेतलेलं आहे ते अतिशय स्वादिष्ट उत्तम चवीचं झालेलं आहे. सगळ्यांना माझ्या हातचं जेवण फार आवडलेलं आहे. सगळ्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि सर्वांना उत्तम आरोग्य आनंदाची प्राप्ती झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला कप शेपनी त्या जेवणाच्या ताटावरती हात धरायचे आणि अफर्मेशन रिपीट देत राहायचे. ठीक आहे. कळालं सर्वांना? इझी आहे. आपण जी काल टेक्निक बघितली रेकीला कॉल करायचा आहे, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे. देन एनर्जीचा एक बॉल व्हाईट कलरचा तयार करायचा, त्याचं प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं. नंतर जस्ट एवढंच करायचंय की एनर्जी हातामध्ये क्रिएट करा, तुमच्या जेवणाच्या ताटावरती अफर्मेशन द्या, रेकीचं हिलिंग हातामधून द्या आणि मनामध्ये अफर्मेशन रिपीट पुन्हा ते अफर्मेशन बोलत राहायचं. लक्षात घ्या, जेवढं इंटेन्शन जास्तीत जास्त तुम्ही त्यामध्ये उतरवाल आणि आजपासून करून बघा, लिटरली तुम्हाला जेवणाची चव बदललेली तुम्हाला जाणवेल. ठीक आहे. यस तिलोत्तमा मॅम बोला. व्हाईट एनर्जी ती मॅडम दिसत नाही, पण आपण ती हे करायची का तिला? फील होते ना मॅडम. हो, ती प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं आपण. ठीक आहे. ती एनर्जी असते, फील नाही झाली तरी, दिसत नसली तरी. ओके. आता बघूया पुढे काय करायचंय. आता आपण पाणी कसं चार्ज करणार आहोत ते बघणार आहोत. प्रत्येकाने काय करायचंय, एक ग्लास भरून पाणी घ्यायचंय लगेच. इथेच आपण एक टास्क करूयात, लगेच रिझल्ट तुम्हाला दिसतील. ठीक आहे. ग्लासमध्ये पाणी घ्यायचं. मॅम तांब्याच्या भांड्यातलं चालेल का पाणी? हो चालेल, काही हरकत नाहीये ग्लासातलं? मॅडम. ओके. चालेल. आणखी एक महत्वाचं बघा, आता तुम्ही स्वतःसाठी पाणी चार्ज करत आहात रेकीच्या ऊर्जेने. आता जेव्हा एक सेकंड मी म्यूट करते सर्वांना. ज्यांना कोणाला प्रश्न असतील प्लीज झूमचा हँडरेस किंवा फिजिकल हँडरेस तुम्ही करायचं. ठीक आहे. आता बघा, आता तुमच्यासाठी पाणी चार्ज करताय, पण तुम्हाला जर फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांना चार्ज करून द्यायचं असेल तर मग काय करायचंय, आपला फिल्टर असतो ना, पाणी पिण्याचा माठ असतो, एक्वागार्ड असतो, त्याच्यावरती आपल्याला कप शेप मध्ये हात धरायचे आणि सेम अफर्मेशन द्यायचं. ठीक आहे. आता स्वतःसाठी चार्ज करा. त्याच पद्धतीने तुमची एखादं स्पेसिफिक गोल असेल, एखादी इच्छा असेल, एखादं ड्रीम आहे तुमचं. ठीक आहे. आणि तुम्हाला ते लवकरात लवकर अचीव्ह करायचंय, मिळवायचंय. मग तेव्हा 21 दिवस कंटिन्यू ही टेक्निक करा. पण काय करायचंय, काचेची बॉटल आणि काचेचा ग्लास हेच वापरायचे फक्त. ठीक आहे. जेव्हा एखादी स्पेशल इच्छा असेल तुमची, पर्टिक्युलर इच्छा आहे, ड्रीम आहे, गोल आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही अफर्मेशन देताय पाण्याला, तर तेव्हा 21 दिवस कंटिन्यू करा आणि काचेचा ग्लास किंवा काचेचीच बॉटल वापरायची. एरवी स्टीलचा वगैरे ग्लास चालेल, काही हरकत नाहीये. ठीक आहे. सो पाणी घ्यायचंय आणि एक घोट त्यातलं प्यायचंय सगळ्यांनी. त्याची टेस्ट बघा, जाणीवपूर्वक बघा, व्यवस्थित निरीक्षण करा ते पाणी कसं लागतंय तुम्हाला. आता सर्वांनी करायचं, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांनीही करायचंय. ही टेस्ट आहे ना, ती लक्षात ठेवायची पाण्याची. ठीक आहे. ओके, डन. पाण्याला तर अफर्मेशन देऊयात. ठीक आहे. सर्वांनी रेकीला कॉल करायचंय, नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. रेकीला कॉल म्हणजेच आवाहन. सुरुवातीला आभार विधी मानायचं की मी दिव्य रेकी ऊर्जेच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या ब्रह्मांडाची आभारी आहे. थँक्यू. रेकी अमृत 3 वेळा. आता व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट आलेली आहे आणि तुमच्या सहस्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. या व्हाईट लाईटने तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे. आता ही दिव्य ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापासून वरती हार्ट चक्र, हृदय चक्रामध्ये आलेली आहे. तिथून तुमचे दोन्ही शोल्डर्स आणि शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. ठीक आहे. यस. याचा आता एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आपल्याला. व्हाईट कलरचा एनर्जीचा बॉल एक तयार करा. यस वंदना मॅडम, बॉटलमध्ये सुद्धा चालेल, नो इश्यूज. एनर्जी बॉल तो घ्यायचा आपण. दिव्य रेकीचं प्रोटेक्शन शील्ड आपण सहस्रार चक्रावरून सोडून द्या.
ठीक आहे, पाण्याचा ग्लास आपल्या समोर ठेवायचा आहे. आता त्याच्यावरती हातामध्ये एनर्जी क्रिएट करा सर्वांनी. सपोज पाण्याचा ग्लास आहे माझ्या समोर, त्याच्यावरती कप शेप मध्ये हात धरायचे, डोळे बंद करायचे आणि आता अफर्मेशन द्यायचं त्याला. काय की हे पाणी प्यायल्यामुळे माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. हे पाणी प्यायल्याने माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. हे पाणी पिण्यासाठी मला योग्य आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे किंवा प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ मिळालेला आहे. हे पाणी प्यायल्याने माझा आजचा दिवस खूप छान, एनर्जेटिक, सुंदर असा गेलेला आहे. याचबरोबर तुमची एखादी इच्छा असेल ना, ती सुद्धा या पाण्यात बोलायची आहे तुम्ही. ते इंटेन्शन या पाण्याला द्यायचंय आणि हे अफर्मेशन आपल्याला रिपीट बोलत राहायचंय. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्या पाण्याला आपल्याला रेकीने चार्ज करायचं, रेकीचं हिलिंग द्यायचं. हे पाणी माझ्यासाठी अतिशय उत्तम आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे किंवा प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी प्यायल्याने माझी प्रकृती उत्तम आहे. हे पाणी प्यायल्याने माझा आजचा दिवस खूप एनर्जेटिक, छान, सुंदर असा गेलेला आहे. जेवढं जास्त तुम्ही त्या पाण्याला इंटेन्शन द्याल, तुमचे व्हायब्रेशन तिथे द्याल, रेकीचं हिलिंग द्याल, तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि व्हिज्युअलाइज पण करायचं थर्ड आय वरती. तुमचा आजचा दिवस खूप छान गेलेला आहात, तुम्ही हेल्दी आहात, निरोगी आहात, तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटतंय, छान फील होतंय. हे सगळं थर्ड आय वरती इमॅजिन करायचंय, म्हणजे कल्पना करायची आहे. जेवढे जास्तीत जास्त तुम्ही त्याला इंटेन्शन द्याल, तेवढे खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके. आता काय करायचं, या पुन्हा एकदा या पाण्याची चव बघायची आहे. टेस्ट बघा आणि अनम्यूट करून सांगायचंय. निरीक्षण करा, काय बदल जाणवतोय. येस. हा मॅम, मी पाणी सांग पाणी हलकं आणि गोड झालेलं आहे. कोण आहे मॅम, नाव सांगा प्लीज. स्मिता स्मिता मॅम. स्मिता हा हा, बोला. पाणी वजनाला हलकं आणि गोड झालेलं आहे. अच्छा, नाईस. आणखी कोण आहे? हा मॅम, मी बोलते की तांब्यातलं म्हणजे तांब्याच्या ग्लासातलं पाणी असल्यामुळे मगाशी थोडंसं चव त्याची लागते वेगळी, थोडीशी फेंट, म्हणजे त्या चवीत थोडा फरक पडलाय. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करते. कालची ज्यावेळेस तुम्ही ती रेकी देत होतात आणि सांगितलं की तुमच्या कुठच्याही भागाला जे दुखत असेल तिथे ते द्या. आणि माझा पाय म्हणजे ऍक्सिडेंटल पाय आहे तो, त्याला मी म्हणजे उभं राहायला की दुखतो, ओके. आणि त्याला मी जी रेकी दिली आणि मला ट्रिमेंडस फरक जाणवला. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा करत होता त्याच वेळेस त्याच्या नंतरच जाणवला, आणि नंतर मी पुन्हा सकाळी केला तर खूप फरक जाणवला. वाव, व्हेरी नाईस, वंडरफुल एक्सपिरियन्स मॅम. ठीक आहे, तर सो मच. डेली, येस, खूपच छान एक्सपिरियन्स मॅम. डेली त्याला द्या.
ओके, बघा हा. एका दिवसामध्ये किंवा थोड्याशा वेळामध्ये तुम्ही हिलिंग दिलं तर एवढा छान रिझल्ट मिळालाय. सो डेली तुमचा जो काही पार्ट दुखत असेल, मेजर एखादा इश्यू असेल, दररोज त्याला 10 ते 15 मिनिट तुम्ही रेकीचं हिलिंग देत जा. ठीक आहे, खूप छान रिझल्ट मिळतील. थँक्यू. येस, थँक्यू सो मच मॅम. नेक्स्ट. मी सांगू मॅडम, भारती सहस्रबुद्धे. हा भारती मॅम बोला. हा, मला अगदी आवाज देवळात. खूप छान आहे मॅम तुमचा. एकतर मी सेशन जेव्हा ऑन केलं, हा. ठीक आहे, व्हिडिओ ऑफ होता पण तुमचा आवाज ऐकू येत होता. खूप छान स्तोत्र वगैरे म्हणत होता हो तुम्ही. हो, मी रोज रामरक्षा, भीमरूपी, गीता सगळं म्हणत असते. मी ऍक्च्युली ना म्यूट करते सर्वांना असे, कारण घरातले मध्ये कुठले आवाज येत असतात, पण मला म्यूट करू हा. वाटलं नाही आज तुमच्या आवाजामुळे. हो, सो ते मी मला चालू ठेवलं. मला गाण्यामध्ये खूप बक्षिसं मिळतात मॅडम. खूप छान मॅम, व्हेरी नाईस. आताच एक्सपिरियन्स काय आला तुम्हाला हा, पाण्यात? देवळातल्या तीर्थासारखं लागलं अगदी मला. व्हेरी नाईस, मस्तच, खूप छान. आणखी कोण आहे? तर हे कशामुळे झालं माहितीये? यस, बोला संतोषी मॅम. सेम मॅम, मलाही म्हणजे जे देवळा असं देवाच्या तिथलं आपण एखादं तीर्थ घेतो ना, तसाच फील आला. पाण्याची चव पण बदललेली माझे वाटली का? व्हायब्रेशन जास्त वेळ फील नाही होत. म्हणजे व्हायब्रेशन जाणवतं पण खूप वेळ नाही राहत. काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम. ती एनर्जी तिथे असते. आपण म्हटलं ना, सगळ्या सजीव निर्जीव वस्तूंमध्ये एनर्जी आहे. ती एनर्जी असते, तिचं काम ती बरोबर करते. तो विचार हॅलो, आपण नाही करायचा. ठीक आहे, येस बोला. पाण्याची चव बदलली आणि आजचं महत्वाचं म्हणजे सकाळी मी स्वतःची डोळा साफ केली. अतिशय मस्त बरं वाटलं आणि सहज शांतपणे 1 तास झोप लागली. खूप छान. हा, अगदी काम अँड कंपोज फील होतं, रिलॅक्स वाटतं, डोकं स्वतःच शांत होतं. हो, येस, आणि खूपच छान मॅडम. मुलाला दिली तर खूपच झोपून माझा थांबला, म्हणजे दुखायचा थांबला. अरे वा, खूप खूपच छान मस्त. रिझल्ट चांगला. मॅडम, सो एक दररोज विचारू करायचं. येस पीडीएफ मॅडम, मिळेल का या आम्हाला? टॉपिकशी आता रिलेटेड असेल तर बोलायचं, कारण आपला वेळ पुढे सेशन पण आपले हा कंटिन्यू हा, करायचं. ठीक आहे पीडीएफ मिळेल का याची? मॅडम, तुम्ही खूप छान शिकवताय. मॅडम, लेवल 1 ची नाही मिळत आपल्याकडे, मास्टर लेवलला सगळे देतो आपण. ठीक आहे, हो, येस. बरं. खूप छान म्हणजे छान मॅडम शिकवता. प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये बाकी बेसिकला एवढं काही जास्त नाही अवघड. ठीक आहे, अगदी सोपं आहे. बरं, हे व्हिडिओ किती दिवस राहतील ग्रुपवर? मॅडम, हे व्हिडिओ नेहमी असतात. ठीक आहे, आपण डिलीट नाही करत आहे. अरे वा, ओके, छान. हो हो, चालेल येस. चालेल. चला पुढे जाऊयात. आता मला बोलू कोण का? मी 2 सांगेल? मिनिटं मी बोलू का? मॅडम, आपण सेशन झाल्यानंतर बोलूयात, थोडं 10 मिनिटं नाही, तेव्हा, एक कारण मग एक्सटेंड होत पाण्याबद्दलच जाते. येस, हा पाण्याबद्दल बोला मंगला मॅम, हा बोला. सॉरी. कारण पाणी खूप छान होतं, पण पोट भरल्यासारखं वाटलं. खूप थंड झालं अच्छा, आणि पोट भरल्यासारखं झालं. थंड जाणवलं का? खूपच हो. भारी, मस्त. बघा, हे कशामुळे होतं कोण सांगेल मला? सुरुवातीला पण तुम्ही पाणी पिलेलं तेव्हा अशी टेस्ट कोणाला वाटली नाही? नॉर्मल आपण पाणी होतं, व्हायब्रेशन देतो बरोबर ना, आपण पितो. आपण हा, व्हायब्रेशन देतो ना. अगदी बरोबर. पाण्याची चव का बदलली? तुम्ही त्याच्यामध्ये रेकीचं हिलिंग म्हटलं, अफर्मेशन. हा. इंटेन्शन दिलंय, तुमचं अफर्मेशन दिली. affirmation दिलेलं आहे. ही सगळी पॉवर त्या पाण्यामध्ये, रेकीची ऊर्जा त्याच्यामध्ये आलेली आहे. सो बघा, आपण किती वेळ पाणी चार्ज केलं? हार्डली 5 मिनिट पण नाही. मला नाही वाटत ते 5 मिनिटाच्या आतमध्येच आपण ते बंद केलं. ठीक आहे, तर विचार करा, एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही पाण्याला हील केलं तर एवढे छान रिझल्ट येतात, आणि समोरच प्रत्यक्ष सर्वांनी बघितले. मग दररोज तुम्ही तुमचं जेवण असेल, तुमचं पाणी असेल, किंवा इव्हन स्वतःला तुम्ही हेल्थ चांगली राहण्यासाठी डेली तुम्ही जर हिलिंग दिलं तर किती छान रिझल्ट मिळतील बघा. येस ऑर नो? सो Yes. प्रॅक्टिस दररोज करायची, दररोज स्वतःला हील करायचं. आता बघा, हा तब्येतीसाठी, तुमची प्रकृती उत्तम राहण्यासाठी आपण स्वतःला हिलिंग कसं द्यायचंय? सेम रेकीला कॉल करायचा, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची, एनर्जीचा एक बॉल तयार करायचा. हे झालं प्रोटेक्शन शील्ड, दिव्य रेखी ऊर्जेचं ब्रह्मांडाचं सुरक्षा कवच झालं. ठीक आहे, आता काय करायचंय? हँड्स रब करायचे, एनर्जी क्रिएट करा. आपल्या डोक्यावरती कप शेप मध्ये आपल्याला हात करायचे. ठीक आहे, सहस्रार चक्रावरती. आणि आता अफर्मेशन द्यायचं. तुम्हाला तुमची तब्येत कशी हवी आहे? की ऑलरेडी माझी तब्येत तशी आहे, प्रकृती आहे. निगेटिव्ह अफर्मेशन वापरायचे नाहीयेत, की मी आता आजारी पडत नाहीये, माझा हा पार्ट दुखत नाहीये, मला हा आजार नाहीये, मला तो त्रास होत नाहीये. हे सगळे निगेटिव्ह अफर्मेशन आहेत. तुम्हाला सोल्युशन काय हवंय तुमच्या प्रॉब्लेमवरती? तर माझी प्रकृती उत्तम आहे. ठीक आहे, भविष्यात जे तुम्हाला भविष्यात आहे ते आता अचीव्ह केले, तुम्हाला मिळालंय, तुमच्याकडे आहे, अशा पद्धतीने अफर्मेशन द्यायचं. सो अफर्मेशन काय द्यायचं इथे? की माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. ठीक आहे, मी हेल्दी आहे, हॅपी आहे. एक सेकंड, कोणाच तरी साऊंड फार येतोय, मी सर्वांना म्यूट करते. माझी प्रकृती अगदी उत्तम आहे, मी निरोगी आहे, माझी प्रकृती अगदी ठणठणीत आहे, मी निरोगी आहे,
हेल्दी अँड हॅपी आहे. थँक्यू सो मच युनिवर्स, थँक्यू दिव्य रेकी शक्ती. ठीक आहे, अशा पद्धतीने रिपीट अफर्मेशन द्यायचं. किंवा तुम्हाला एखादा आजार आहे, अजिबात ना त्या आजाराचं नाव नाही घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, फक्त काय म्हणायचंय, मी पूर्णपणे रिकवर झालेली आहे, मी पूर्णपणे बरी झालेली आहे, मला खूप छान वाटतंय, फ्रेश वाटत आहे, आनंदी वाटत आहे. ठीक आहे, हे अफर्मेशन द्यायचं. आणि दररोज तुम्ही तुमच्या सहस्त्रार चक्रावरती अफर्मेशन देऊन बघा पूर्ण बॉडीसाठी. तुम्हाला मिरेक्युलस रिझल्ट मिळतील विदिन 7 days. कोणतेही प्रकृतीचे तुमचे छोटे मोठे आजार असतील ना, तर ते निघून जातील. ठीक आहे. येस मंगला मॅडम, सिम्बॉल इथे नाही घेत मॅडम, मास्टर लेवलला आहे. इथे फक्त आपण अफर्मेशन आणि रेकीचं हिलिंग चार्ज करायचं शिकवतो. ठीक आहे, लेवल 1 मध्ये स्टेप बाय स्टेप जायचंय. तर बघा हा पुढे. आता बघा की तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात, मुलांच्या एक्झाम साठी तुम्ही त्यांच्या लिटरली पेनला सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकतात. त्यांचे पेन असतील किंवा त्यांचं एक्झाम सेंटर कुठल्या परीक्षा केंद्रामध्ये ते आहेत, त्या परीक्षा केंद्राला हातामध्ये घोषित करू शकतात. काल आपण पाहिलं ना, आपण पाठीमागच्या साईडचा, बॅक साईडचा ऑरा आपण हातामध्ये घोषित केलेला, आपले हात पोचत नव्हते तर, आठवतंय? येस. त्याच पद्धतीनं रेकीमध्ये कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी घटना तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये घोषित करू शकता. म्हणजे ती वस्तू, ती व्यक्ती, घटना तिथे येते आणि मग त्याच्यावर हिलिंग द्यायचंय. मग इथे काय बोलायचंय, त्या मुलाचं परीक्षा केंद्र हातात घोषित करायचंय आणि अशा पद्धतीने हिलिंग द्यायचं. फर्स्ट आपण बघूयात की पेनला कसं चार्ज करायचं. बघा, तुमच्या घरामध्ये मुलं असतील, मग स्कूलला जाणारी मुलं असेल किंवा कॉलेजला जाणारी असतील, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देत असतील मुलं. ठीक आहे, तर त्यावेळेला काय करायचंय, ज्या पेननी ते एक्झाम देणार आहेत ते पेन आपल्याला घ्यायचे, त्याच पेनला हिलिंग द्यायचे आणि तेच पेन त्यांना लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये द्यायचे आपण. मग ते 2 पेन आपण घ्यायचे समोर, टेबलवरती आपल्या समोर ठेवायचे. अगेन सेम प्रोसिजर, रेकीला कॉल करा, प्रोटेक्शन शील्ड घ्या, एनर्जी हातात क्रिएट करायचे. आणि जेव्हा आपण आभार विधी करतो ना सुरुवातीला, ज्या व्यक्तीच्या तब्येतीसाठी तुम्ही त्याला हिलिंग देताय, ज्या व्यक्तीचे पेन आहेत ते चार्ज करताय, त्या व्यक्तीचं नाव घेऊन, ज्याच्यासाठी ते काम करतायत त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे सुरुवातीला. ठीक आहे. आणि आता अफर्मेशन मध्ये म्हणायचंय की XYZ या व्यक्तीच्या पेनला मी दिव्य रेकीची ऊर्जा देत आहे किंवा रेकीचं हिलिंग देत आहे. आता काय म्हणायचंय की XYZ या मुलाने किंवा या मुलीने या पेननी त्याचे पेपर लिहिल्यामुळे तिला तिचे सगळे पेपर अगदी सोपे, अतिशय सोपे गेलेले आहेत. या पेननी पेपर लिहिल्यामुळे परीक्षेमध्ये गेलेला सगळा अभ्यास तिला परीक्षेमध्ये आठवलेला आहे. सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं लिहिलेली आहेत. तिचा पेपर वेळेमध्ये कव्हर झालेला आहे. तिचा पेपर तिला अतिशय सुंदर, अतिशय सोपा गेलेला आहे. मग त्यामुळे आता सोपा पेपर गेलाय तर तो मुलगा किंवा मुलगी कशी असेल, दुःखी असेल का, उदास असेल का, कशी असणार आहे? आपल्याला ते ते व्हायब्रेशन्स तिथे आपल्याला द्यायचे, ते फील करायचे. ओके, सो अतिशय सोपे पेपर गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा मुलगा अतिशय खुश आहे, खूप खुश आहे, आनंदी आहे. ठीक आहे. याच्यानंतर काय करायचंय, हे अफर्मेशन आपल्याला किती वेळ द्यायचंय, 10 ते 15 मिनिट. पेनवरती कप शेप मध्ये हात धरायचे, रिपीट हे अफर्मेशन बोलत राहायचं पेनला आणि मनामध्ये व्हिज्युअलाइज करा. थर्ड आय वरती आपल्या ते चित्र आणा की तो मुलगा पेपर लिहितोय, त्याला पेपर खूप छान गेलेत, सोपे गेलेत, तो खूप खुश आहे, आनंदी आहे. ठीक आहे. हे किती वेळ करायचंय, 10 ते 15 मिनिट. जोपर्यंत हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपत नाहीत तोपर्यंत त्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय. सोबत अफर्मेशन बोलत राहायचंय, डबल रिपीट आणि व्हिज्युअलाइज पण करायचं. थर्ड आय वरती ते चित्र डोळ्यासमोर बघायचं. ठीक आहे. अफर्मेशन देऊन झाले की सगळ्यात महत्वाचा पार्ट कोण सांगेल? मी काल सांगितला होता. यस अधिकारी मॅडम, अगदी बरोबर, कॉर्ड कटिंग करायचं. ठीक आहे. तुम्ही स्वतःलाही हिलिंग दिलं किंवा इतरांनाही हिलिंग दिलं तर ही कॉर्ड कटिंग कंपल्सरी आहे, मस्ट. मग कसं करायचंय हे बघा, पुन्हा एकदा सांगते ज्यांचं मिस झालं असेल. आपल्या अनाहत चक्रासमोर हात क्रॉस मध्ये घ्यायचे. सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधा यांच्यापासून मी स्वतःला मुक्त केलेला आहे. आपल्या नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट कट कट. ठीक आहे. नाभीजवळ जाऊन कट 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 3 वेळा. येस. सो काय होतं, कॉर्ड कटिंग केल्यामुळे तुम्ही जेव्हा हिलिंग देताय तेव्हा त्या व्यक्तीचे 7 चक्र, ऑरा, त्याची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन आणि आपले 7 चक्र, ऑरा, आपले व्हायब्रेशन मॅच झालेले असतात, कनेक्ट झालेले असतात. सो हिलिंग देऊन झालं की ते कॉर्ड आपल्याला कट करून टाकायचं. ठीक आहे. ती एनर्जी डिस्कनेक्ट करून टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यात काही त्रास नको किंवा त्याची निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येता कामा नये. सो हे प्रोटेक्शन शील्ड जसं कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने कॉर्ड कटिंग सुद्धा कंपल्सरी आहे, विसरायचं नाही. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण.
आता बघा हा, की मुलांची एक्झाम असेल तर त्यांच्या परीक्षा केंद्राला सुद्धा तुम्ही घोषित करू शकता. कशा पद्धतीने? सेम रेकीला कॉल करा, प्रोटेक्शन शील्ड घ्या. देन आपले हात कपशेप मध्ये घ्यायचेत आणि तिथे फक्त आपल्याला अफर्मेशन द्यायचेत की XYZ या व्यक्तीच्या परीक्षा केंद्र, त्या परीक्षा केंद्राचं नाव तुम्हाला माहिती असतं, कुठलं कॉलेज आहे, कुठलं केंद्र आहे, ठीक आहे, कुठलं स्कूल आहे. सो XYZ या व्यक्तीचं डॅश डॅश हे परीक्षा केंद्र मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. ठीक आहे. जेव्हा घोषित करता तेव्हा ते ऍक्च्युअल ती गोष्ट तिथे येते. आता त्याच्यावर आपल्याला काम करायचंय. त्या परीक्षा केंद्र घोषित केलं म्हणजे आलं, त्याला आता हिलिंग द्यायचंय. कशा पद्धतीने? सो तिथे व्हिज्युअलाइज करायचे आणि तिथे आपल्याला अफर्मेशन काय द्यायचे की डॅश डॅश या मुलाचं परीक्षा केंद्र मी हातामध्ये घोषित केलेलं आहे, त्याला अतिशय उत्तम परीक्षा केंद्र मिळालेलं आहे, तिथलं वातावरण त्याच्यासाठी खूप पोषक आहे, तिथले सुपरवायझर आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत, तिथलं वातावरण त्याच्यासाठी योग्य आहे आणि त्यांनी केलेला सगळा अभ्यास त्याला परीक्षेमध्ये आठवलेला आहे, सगळा पेपर त्यांनी वेळेमध्ये कव्हर केलाय, अतिशय सोपा पेपर त्याला गेलेला आहे, त्यामुळे तो खूप खुश आहे, आनंदी आहे. ठीक आहे. हे अफर्मेशन रिपीट देत राहायचे आहे. आता कोणाच्या मुलांची एक्झाम असेल तर रेकॉर्डिंग बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. ठीक आहे. मग कुठली एक्झाम असेल, अगदी केजीची असेल, नर्सरीची असेल किंवा मग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, सगळ्या एक्झामला हे अफर्मेशन तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, ते हिलिंग देऊन झालं. येस. हा, मी काय म्हणते, आता माझी नात कोकणात आहे, तर मी इथनं कसं देईल तिला? पेन तर नसणार ना तिचं माझ्याकडे. मग व्हिज्युअलाइज करायचं मॅडम, पेन पण घोषित करायचं. मी हो, म्हटलं ना पण कुठली वस्तू घोषित करू शकता, मग पेन हो घोषित करा किंवा डिरेक्टली तिलाच घोषित करा. आणि मी परीक्षा केंद्राचा पर्याय दिला ना तुम्हाला, हो हो एक्झाम हो सेंटर घोषित करा, इनफ आहे तेवढं. ओके. वाच हो आणि चालेल. नंतर कॉल कटिंग पण करून टाकायचं, विसरायचं नाहीये. हो ठीक हो आहे. हो 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 आता बघूया आता की रिलेशनशिप, तुमच्या आयुष्यामधले नातेसंबंध बघा. हे रिलेशनशिपचे इश्यूज आजकाल सगळीकडे बघायला मिळतात, अगदी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा. आपण बघतो की जॉईंट फॅमिली असेल किंवा विभक्त कुटुंब, अगदी 2-3 जणांचं कुटुंब आहे तरी सुद्धा भांडणं होतात, तरीही वादविवाद होतात. येस ऑर नो? हो की नाही? तर बघा, मग नातेसंबंध तुमचे दुरावले असतील, विनाकारण वाद विवाद गैरसमज निर्माण झालेले असतील, घरामध्ये दररोज भांडणं होत असतील, तुमचं कुटुंब एक जॉईंट फॅमिली असेल तर कसं होतं की सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. येस ऑर नो? प्रत्येकालाच थोडं थोडं ऍडजस्ट करावं लागतं. मग जर तुमचे रिलेशनशिप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेले असतील, कुठले इश्यूज असतील, मग ते दुरावले असतील किंवा आणखी गैरसमज भांडणं वादविवाद होत असेल किंवा काही व्यक्तींचा संपर्क तुटला असेल, लिटरली आपण एकमेकांचं तोंड पण बघत नसू, तर त्यावेळेला काय करायचं, त्या व्यक्ती पुन्हा तुमच्याशी रिकनेक्ट करण्यासाठी म्हणून त्यांना हिलिंग द्यायचं. ठीक आहे. कशा पद्धतीने? बघा, सेम रेकीला कॉल करायचा आहे, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं आहे. आता तुमची जॉईंट फॅमिली आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी मतभेद आहेत, ठीक आहे, तर मिसअंडरस्टँडिंग आहे, तर आपण काय करायचं, तुमचा फॅमिलीचा फोटो असतो की नाही, तो फोटो समोर घ्यायचा आपल्या टेबलवरती. फोटो नसेल तर तुम्ही हातामध्ये घोषित सुद्धा करू शकता की मी माझं संपूर्ण कुटुंब माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. फोटो असेल तर फोटो टेबलवर ठेवायचा, त्याच्यावरती कप शेपनी हात करायचं पिरामिड शेपमध्ये आणि अफर्मेशन द्यायचं. कुठले? तर तिथे म्हणायचंय की माझी पूर्ण फॅमिली एकत्र आहे, आमच्या सगळ्यांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे, ठीक आहे, आमचा एकमेकांवरती खूप विश्वास आहे, आमच्या सगळ्यांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे, सगळेजण एकमेकांचा आदर करतात, देन आमच्यामध्ये प्रेमाचं, आपुलकीचं, विश्वासाचं नातं निर्माण झालेलं आहे, आमच्या सर्वांमध्ये एकी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणखी तुम्ही मनाचे अफर्मेशन सुद्धा ऍड करू शकता. तुम्हाला कसं बघायला आवडेल तुमचं कुटुंब? ओके. तुमची नाती कशी असायला हवीत एकमेकांशी, ते मनाने तुम्ही ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त नको आणि नाही हे शब्द वापरायचे नाहीत, पॉझिटिव्ह अफर्मेशन वापरा. ठीक आहे. आणि मग तिथे हिलिंग तुमच्या घराच्या फोटोवरती, फॅमिली फोटोवरती हिलिंग द्यायचं 10 ते 15 मिनिट. ठीक आहे. हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्या, मनामध्ये अफर्मेशन रिपीट बोलत राहा. ओके. हिलिंग देऊन झालं की अगेन महत्वाचा पार्ट आहे, कॉर्ड कटिंग करून टाकायचे, नाभीजवळ जाऊन 3 वेळा. ठीक आहे. एनर्जी डिस्कनेक्ट करून टाकायची. आता बघा, मिस्टर हजबंड आणि वाईफ यांच्यामध्ये काही इश्यूज असतील आपले, तर कशा पद्धतीने मिस्टरांना घोषित करायचे हातामध्ये. ठीक आहे. आणि मग तिथे बोलायचं की XYZ या व्यक्तीबरोबर माझं रिलेशनशिप खूप छान झालेलं आहे, आमच्या दोघांचं हेल्दी रिलेशन आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे,
आमच्यामध्ये प्रेमाचं, विश्वासाचं, आपुलकीचं नातं तयार झालंय. आमच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे. आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. येस, तुम्हाला जे अपेक्षा आहेत ना, की कसं नातं हवंय आपल्या मिस्टरांसोबत, आपल्या सोलमेट सोबत, पार्टनर सोबत, ते अफर्मेशन तिथे ऍड करायचं. त्या व्यक्तीने कसं वागलेलं हवंय तुमच्यासोबत, ठीक आहे, ते अफर्मेशन, ती वाक्य तिथं बोलायची. 10 ते 15 मिनिट सेम अफर्मेशन द्यायचंय. हातामधून रेखीची एनर्जी तिथे पास करायची आणि नंतर त्या व्यक्तीचंही नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे आणि मग कॉर्ड कटिंग करून टाकायचं. ठीक आहे. आता बरेच इथे अनमॅरिड पण दिसतात आहे. ते म्हणणार मॅडम मग आम्ही कुणाला अफर्मेशन देऊ, आम्ही काय करू आता. ठीक आहे. सो काय करायचंय बघा, तर लग्नाला तुम्हाला डिले होत असेल, मनासारखा तुम्हाला सोलमेट किंवा लाईफ पार्टनर मिळत नसेल, तर मग तिथे व्हिज्युअलाइज करायचं. तिथे अफर्मेशन काय द्यायचंय बघा, की मला हवा असणारा, सगळ्यात पहिलं सांगते, विश्वास ठेवायचा आहे. ब्लाइंड फेथ असायला हवा युनिव्हर्सवरती, तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते. विश्वासाने, श्रद्धेने, मनापासून करायचंय. मग तुम्ही कॅपेबल आहात का, तुम्हाला पाहिजे तसा जोडीदार मिळाला, तुम्हाला जे गुण हवेत तसा लाईफ पार्टनर, सोलमेट मिळाला, आपण पात्र आहोत का, आपण लायक आहोत का. येस, तो मेसेज युनिव्हर्स पर्यंत जायला हवाय. ठीक आहे. तो मेसेज युनिव्हर्स पर्यंत गेला तर युनिव्हर्स सुद्धा काय करतो, तो तयारच असलेला तथास्तु म्हणत असतो. तो तयारच असतो तुम्हाला त्या द्यायला. आपण त्याच्याशी कम्युनिकेट करत नाही, आपण बोलत नाही, हा आपला प्रॉब्लेम. सो सगळ्या इच्छा तिथे बोलायच्या. तिथे काय म्हणायचंय, पहिल्यांदा कुठलीही गोष्ट, मग तो प्रमाण जास्त लाखो रुपये असतील, करोडो रुपये असतील, पैसा असेल, रिलेशनशिप असेल, कुठलं हेल्थ असेल तुमची चांगली, ते सगळं सांभाळायला, ते हँडल करायला तुम्ही पात्र आहात, लायक आहात, हा स्ट्रॉंग मेसेज युनिव्हर्स पर्यंत जायला हवाय. ठीक आहे. मग अफर्मेशन बोलायचं की मला हवा असणारा योग्य जोडीदार किंवा मला जसे गुण हवेत तसा योग्य जोडीदार मिळाला, मी 100% पात्र आहे, कॅपेबल आहे. ओके. आणि मला पाहिजे तसा योग्य जोडीदार, योग्य लाईफ पार्टनर मला युनिव्हर्सनी लवकरात लवकर मिळवून दिलेला आहे, तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता जे लग्नासाठी प्रयत्न करत असतील, सो एक डेडलाईन द्या त्याच्यामध्ये, की डिसेंबर 2026 पर्यंत माझं लग्न झालेलं आहे. हे अफर्मेशन तिथे रिपीट बोलायचं. मला हवा असणारा योग्य जोडीदार मला युनिव्हर्सनी माझ्यापर्यंत आणून दिलेला आहे. सो थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य रेखी शक्ती. आणि त्या जी व्यक्ती आहे, तुम्हाला माहित पण नाहीये कोण आहे, त्या व्यक्तीचंही आभार मानायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने दररोज हिलिंग द्यायचं आहे. ओके. आता बघा, इथपर्यंत सर्वांना समजलं. पुढे जाऊयात का. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्या आयुष्यातला पैसा. पैशाचे ब्लॉकेजेस बघा सगळ्यांना असतात. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, की बिझनेस तुमचा ठप्प झालाय, लॉस झालाय, बिझनेसमध्ये स्टक झालेला आहे, एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत, ती व्यक्ती पैसे रिटर्न करत नाहीये, तुमचे महिने गेले, वर्षानुवर्ष गेले, ती पैसे रिटर्न करत नाहीयेत. त्याच्यानंतर तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नसेल, जॉब मिळाला तर मग इन्क्रीमेंट होत नाही, सॅलरी वाढत नाहीये, प्रमोशनच मिळत नाहीये, किंवा जेवढा पैसा घरामध्ये येतोय तो पुरत नाहीये, आपले सेव्हिंग सुद्धा खर्च होत चाललेत. असे प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा कर्जबाजारीपणा, असे प्रॉब्लेम्स आहेत का. तर मग काय असतं माहितीये का, जसं आपण काल मिठाने ऑरा क्लीन केला ना, तसं पैशाने सुद्धा ऑरा क्लीन करणं गरजेचं असतं. का तर हे ब्लॉकेजेस मी म्हटलं ना, जसा कुठलाही आजार डिरेक्टली शरीरावर होत नाही, मनामध्ये होतो. पैसा का अडकलाय तुमच्या लाईफमध्ये माहितीये, कारण कळत नकळतपणे आपण पैशाबद्दल चुकीचे अफर्मेशन्स वापरलेले असतात. ठीक आहे. चुकीच्या गोष्टी बोललेलो असतो. त्याच्यानंतर पैशाचे ब्लॉकेजेस आपले 7 चक्र, ऑरा आणि आपल्या बॉडीमध्ये आलेले असतात. मग त्याच्यामुळे आपल्याकडे ते ब्लॉकेजेस पण येतात. पैशाचा तुटवडा आपल्याकडे निर्माण होतो. ठीक आहे. ते अडथळे निर्माण होतात आयुष्यात. आता बघूया हे कशा पद्धतीने काढायचं आणि कशा पद्धतीने ब्लॉकेजेस येतात बघा. एक फॉर एक्झाम्पल सांगते, एक छोटंसं उदाहरण, की काही जणांना तुम्ही ऐकताना बघितलं असेल बरेच वेळेला, की म्हणतात ना, या व्यक्तीकडे पैसा आला ना म्हणून ती व्यक्ती बदललीये, आता माणुसकी विसरलीये, त्याला माणसं दिसत नाहीयेत, पैसा आला म्हणून त्याला गर्व आलाय, गर्विष्ठ झालाय, हो की नाही. तर बघा, हा पैसा ही कधीच निगेटिव्ह एनर्जी नसते. पैसा ही प्युअर सात्विक एनर्जी आहे. ती त्या व्यक्तीची चुकी ना, त्याचा माइंडसेट तसा आहे, त्याची थॉट प्रोसेस, त्याची विचारसरणी तशी आहे, त्याच्यामध्ये पैशाचा काय दोष आहे. मग आपण डिरेक्टली कोणाला पकडतो, पैसा आलाय म्हणून तो चुकीचा वागतोय. पैसा आला ना की माणसं बिघडतात. बरेच लोक म्हणतात जास्त पैसा आला ना की मग माणसं बिघडतात, गर्विष्ठ होतात, ओके, स्वभाव चेंज होतो. तर असं नाही. आणि जे लोक असं बोलतात ना, त्यांच्या आयुष्यात खरा पैशाचा प्रॉब्लेम निर्माण होतं. का, कारण ते व्हायब्रेशन पण तसेच सोडतात ना. पैसा आला की माणूस बिघडतो, पैसा आला की घमेंडखोर होतो, गर्विष्ठपणा येतो.
मग युनिव्हर्स पण काय म्हणते, ठीक आहे तुझे विचार असे आहेत ना, तथास्तु. त्याच्याकडे कधीच पैसा येणार नाही. ठीक आहे. ज्या व्यक्ती असे रडगाणं गात बसतात ना, त्यांच्या आयुष्यात पैशाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. सो कळत नकळतपणे आपल्याही तोंडून कदाचित अशी वाक्य गेलेली असतात. सो हे ब्लॉकेजेस आपण काढून टाकणार आहोत आज. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं बघा, की काही लोकांना ना असा समज असतो बघा, काही लोक तुम्ही पैशाला कसं ट्रीट करायचं बघा, आपल्या मित्रासारखं अगदी कॅज्युअली, अवास्तव त्याला करून ठेवायचं नाही. बरेच लोक म्हणतात ना, माझ्याकडे मी गाडी काही घेणं शक्य नाही, 2-4 वर्षात मला 4 व्हीलर नाही जमणार, अजून मला खूप वेळ लागेल. ठीक आहे, मला सेव्हिंग्स करायला लागतील, नंतर मी 4-5 वर्षांनी गाडी घेईन, 4-5 वर्षांनी फ्लॅट घेईन, मला 2 BHK आता नाही घेऊ शकत, अजून 5-6 वर्ष तरी लागतील. मग युनिव्हर्स पण काय म्हणतं, ठीक आहे 5-6 वर्ष लागतील ना, घे. मग 5-6 वर्षात तुझं घर आणि गाडी काही होतच नाही. ओके. सो कधी चुकीचे अफर्मेशन बोलायचे नाहीये. ठीक आहे. आता बघा हा, आणखी एक महत्वाचं एक छोटस एक्झाम्पल देते. तुमच्या घरामध्ये बघा, तुमचा जवळचा मित्र आला आणि तुमच्या घराला 2 एंट्रन्स आहेत, 2 दरवाजे आहेत. एक पुढून आहे मेन गेट आणि एक किचनच्या माध्यमातून, किचन थ्रू आहे रस्ता. आणि तो जवळचा मित्र आहे, तो किचन थ्रू आलेला आहे आणि बसलाय सोफ्यावरती. तुम्ही त्याला असं म्हणणार आहे का कधी, तू मागच्या दाराने का आलास, तू आता उठ जा, युटर्न मार, पुढच्या गेटनीच आलास पाहिजेस, तरच मी तुला घरात घेणार आहे, तरच माझ्या घरात यायचं, नाही तर नाही यायचं, असं कधी ट्रीट कराल? येस ऑर नो? नाही. का बरं नाही? आणि कधी वागवलं तुम्ही त्याला तसं, तर तू तुमच्या घरामध्ये परत येईल का, उमऱ्याला पाय लावेल का आपल्या? नाही. ओके. सो बघा हा, तर त्याच पद्धतीने काही लोक काय म्हणतात, की मला याच मार्गाने, याच प्रोफेशन मधून, याच बिझनेस मधून, याच नोकरीमधून, याच पद्धतीने पैसा पाहिजे. का बरं पाहिजे? देव द्यायला बसलाय ना, युनिव्हर्स, ब्रह्मांड तुम्हाला 10 बाजूनी, 10 दरवाजांनी पैसे देणार असेल, 10 दिशांनी, का नकोय तुम्हाला? जेव्हा आपण बोलतो ना, याच प्रकारे, याच बिझनेस मधून मला पैसा हवाय, याच जॉब मधून हवाय, याच कंपनीतून हवाय, हेच प्रोफेशन मधून हवंय, का बरं? तेव्हा तुम्ही बाकीचे दरवाजे क्लोज केलेले असतात आणि आपलं लक्ष कुठे असतं? बंद दरवाजाकडे. बाकीच्या बाजूंनी वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कामांमधून, वेगवेगळ्या बिझनेसमधून पैसा यायला तयार असतो, आपण तो ब्लॉक करून ठेवलाय. आणि दोष कुणाला देतो? नशिबाला. माझं नशीब असं, माझं नशीब तसं. मी परवा सेशन डे 1 लाच एक वाक्य बोललं होतं, की आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कुणी निर्माण केलेत? ते आपण स्वतः, आपल्या विचारांनी आणि कर्मांनी. ओके. सो माझं मत काय, की तुम्ही पैसा कमवा, जरूर कमवा, प्रामाणिक मार्गाने कमवा. ठीक आहे. चांगल्या मार्गाने कमवा, पण 10 दिशांनी कमवा ना, बाकीचे रस्ते का ब्लॉक करून टाकायचेत आपण? सो कुठल्याही मार्गाने येऊ देत, मी सगळ्या दिशांनी, सगळ्या मार्गाने पैसे घ्यायला ओपन आहे. ठीक आहे. आता मी घरामध्ये, माझे मिस्टर आणि मी म्हणतो, की तुझा पैसा पण माझाच आहे आणि माझा पैसा पण माझाच आहे, आम्ही दोघंही म्हणतो. तेव्हा युनिव्हर्स पण द्यायला बसलेला असतो ना, अबंडन्स येतो तुमच्याकडे. ठीक आहे. आणि बरेच वेळेला असं होतं, वर्किंग असतील ना हसबंड वाईफ दोघं, तर थोडासा इगो म्हणा किंवा काय, मी तिचे कशाला पैसे वापरू, तिचे पैसे ती वापरेल, मी माझे वापरते. किंवा बायको असेल ती म्हणते, मी वर्किंग आहे ना, मी नवऱ्याचे पैसे कशाला खर्च करू, माझे आहे ना, मी इंडिपेंडेंट आहे, मी माझे खर्च करेन, कशाला, सगळा पैसा माझाच आहे ना. मी असंच म्हणते, नवऱ्याचा पैसा पण माझाच आहे आणि माझा पैसा पण माझाच आहे. जेव्हा हे अफर्मेशन तुम्ही युनिव्हर्स मध्ये देता ना, की मी पात्र आहे, एवढा पैसा हँडल करायला मी पात्र आहे, कॅपेबल आहे, तेव्हा युनिव्हर्स पैशाचा पाऊस पडतो तुमच्या. सो नकारात्मक ऊर्जा पैशा संबंधीच्या सगळ्या काढून टाकायच्या आजपासून. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं बघा, आपण शॉपिंगला जातो, तिथे काय करतो, एखादी गोष्ट घेतलेली असेल मॉलमध्ये ब्रँडेड वगैरे, घरी आल्यानंतर आपल्याला बुद्धी सुचते, घरी आल्यावर मग आपण हळहळ व्यक्त करतो, उगीच ब्रँडेड घेतलं, 2000-3000 माझे वेस्ट गेले, वाया गेले, कशाला घेतलं, हो की नाही? अशी हळहळ कधी व्यक्त करायची नाही. तुमचा मित्र पुढे निघून गेल्यानंतर तुम्ही पाठीमागे दूषणं द्याल का त्याला? नाही. ओके. सो पैशाबद्दल तुम्ही जे निगेटिव्ह बोलताय ते युनिव्हर्समध्ये आपोआपच जात असतं. एक टेक्निक आहे, मी डेली करते बघा, की जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाताय, तिथे फोन पे किंवा ट्रान्झॅक्शन कुठलेही तुम्ही करता, ठीक आहे, कशाने? फोन पे, गुगल पे. आधी तर आपण कॅश देत होतो, ओके, ऑनलाईन नव्हतं तेव्हाही मी कॅश पे केल्यानंतर लगेच माझ्या पैशाचे आभार मानायचे, त्या व्यक्तीचे, दुकानदाराचे सुद्धा आभार मानायचे. आपल्याकडे कोणी सुट्टे पैसे दिले, त्या येणाऱ्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या पैशाचे आभार मानायचे, त्या व्यक्तीचेही आभार मानायचे, ज्याच्याकडून आपल्याकडे येतोय. पैशाला ब्लेस करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी हळहळ व्यक्त करायची नाही. काय जाणो, तुम्हाला माहितीये का, की तुम्ही दिलेल्या पैशामधून, ते 3-4 हजार तुम्ही दिलेत, त्यामधून तिथल्या एखाद्या कामगाराचा पगार त्या दिवशी झाला असेल, ती व्यक्ती किती आनंदी असेल, ती व्यक्ती त्या पैशाला आशीर्वाद देत असेल ना. किंवा सपोज तुम्ही स्ट्रीट शॉपिंग केलं, एखाद्या लहान मुलाकडून काहीतरी घेतलेलं आहे,
त्या दिवशी तुमच्या पैशामधून त्याचं जेवण झालेलं असेल, तो किती आनंदी असेल. ते ब्लेसिंग्स तुमच्याकडे येणार आहेत ना, कारण तुमचे पैसे आहेत. भलेही ते त्या मुलाकडे जाऊ देत, पण तुमची एनर्जी त्या पैशांना असते की नाही? येस ऑर नो? Yes. सो पैशाला नेहमी, पैसा आपल्याकडे आला तरीही त्याला आशीर्वाद द्यायचे, ब्लेसिंग द्यायचे. पैसा आपल्याकडून दुसऱ्याकडे गेला तरीही त्याला हळहळ व्यक्त करायची नाही, आशीर्वाद द्या आणि त्याचे रिझल्ट बघा मग. ओके, मल्टिपल वेजनी पैसा तुमच्याकडे येत राहतो, कारण आपली एनर्जी असते ती युनिव्हर्समध्ये गेली ना, कुठूनही आपल्याकडे ते रिटर्न येत असते. सो आजपासून हा नियम बनवायचा. चला, आज पैशाचं एक मेडिटेशन करूयात. तर बघा हा, एक दोन अशा नोटा घ्या, कुठल्याही घ्या. 10ची घ्या, 20ची, 50, 100, 500 कुठलीही चालेल. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, ओके, आपण हे पैसा चार्ज करणार आहोत, याला रेकीचं हिलिंग देणार आहोत. सो हे 2 ते 3 महिने खर्च नाही करणार, त्या हिशोबाने घ्या. काही जणांनी 7-8 हजार एकदम चार्ज करून टाकलेले आणि मग पुन्हा 3 महिने खर्च नाही करायचे. ओके, त्यांना मी सेपरेट रेमेडीज दिल्या होत्या. सो एखाद दुसरी नोट घ्या, तुम्हाला हवं असेल ना. तर हे पैसे आपण ना नंतर चार्ज केल्यानंतर आपलं कॅश बॉक्स असतं, एनवलप असतं, ज्याच्यामध्ये पैसे साठवता तुम्ही. तिजोरी असेल, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हे चार्ज केलेली एक एक नोट ठेवून घ्या. जास्ती पैसे घेतलेत तरीही हरकत नाहीये. का माहितीये? कारण हे पैसे चार्ज केल्यानंतर याची एनर्जी इतर नोटांना लागत असते आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह सुरू होतो, ब्लॉकेजेस निघून जातात. ठीक आहे. ओके, तर यातली मग एक नोट तुम्ही मिस्टरांना देऊ शकता, मुलांना देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला, आता या नोटा समोर ठेवायच्यात सर्वांनी. पहिले तर काय करायचं, या नोटांचा वास घ्यायचा. नोटांना एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, सुगंध असतो बघा. तो वास घ्यायचाय, तो आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवायचा आहे. छान. त्याच्यानंतर त्याचा आवाज पण राहील. ओके, आवाज साठवून ठेवा कानामध्ये, हृदयामध्ये. येस, व्हेरी गुड. आता काय करायचंय, या नोटा आपल्या समोर ठेवायच्या. रेकीला कॉल करायचंय. ठीक आहे. आता करायचं लगेच सर्वांनी. रेकीला कॉल करा आणि प्रोटेक्शन शील्ड घ्या. प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. ओके, आता एनर्जी क्रिएट करा हातामध्ये आणि कप शेप मध्ये त्या नोटांवरती आपल्याला हात ठेवायचा आहे. कप शेप मध्ये, पिरामिड शेप मध्ये हात करा असे. येस, व्हेरी गुड. ओके, डन. आता डोळे बंद करायचे. अफर्मेशन, आणि जेव्हा मी अफर्मेशन सांगते माझ्या पाठीमागून तुम्ही अफर्मेशन बोलायचं आणि त्याच वेळेस थर्ड आय वरती व्हिज्युअलाइज करा, कल्पना करा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तुमच्या सहस्त्रार चक्रावरून तुमच्या संपूर्ण शरीरावरती नोटांचा पाऊस पडतोय, पैशांचा पाऊस पडतोय. तो आवाज ऐकायचा आहे, तो वास, तो सुगंध आहे, तो पुन्हा फील करायचा आहे. ओके, या पद्धतीने, आणि तुम्ही स्वतःही व्हिज्युअलाइज करू शकता. ठीक आहे. सो अफर्मेशन बोलायचं आता. ठीक आहे. मी खूप श्रीमंत आहे. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा मिळवण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे दररोज येतात. मी खूप श्रीमंत आहे आणि पैसा सहज माझ्याकडे चालून येतो. पैसा कमावण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे येतात. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. पैसा हा माझा मित्र आहे. पैसा हा माझा मित्र आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. चेहऱ्यावर स्माइल पण हवी आहे. लाखो रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाल्यावर कशी स्माइल हवी आहे? हसाल की रडाल? आतून फील करायचंय. पैसा हा माझा मित्र आहे. आय एम अ मनी मॅग्नेट.
माझं पैशावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. बघा पैशांचा पाऊस पडतोय. माझ्याकडे दररोज पैसा येत आहे. प्रचंड पैसा येत आहे. माझ्याकडे दररोज पैसा येत आहे आणि प्रचंड पैसा येत आहे. पैसा माझा मित्र आहे आणि मी पैशाचा मित्र आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे. पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. बँक बॅलन्स बघा, लाखो रुपये अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत. डोक्यावरून पैशाचा पाऊस पडताना फील करायचंय. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून तुमच्याकडे पैसा येतोय. वेगवेगळ्या व्यक्ती तुम्हाला पैसे आणून देत आहेत. उगाचच सहजच पैसा तुमच्याकडे येतो आहे. दररोज सहजच पैसा तुमच्याकडे येत आहे. जेवढं जास्त तुम्ही इंटेन्शन द्याल तेवढे छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. आय लव्ह माय मनी. आय एम अ मनी मॅग्नेट. अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत या नोटांना आपण रेकीचं हिलिंग द्यायचंय. आणि थर्ड आय वरती व्हिज्युअलाइज पण करा. बघा या पैशातून तुम्ही काय काय घेतलेलं आहे. बाईक घेतलेली आहे. 4 व्हीलर खरेदी केलेली आहे नवीन. तुम्हाला हवं तसं तुमचं घर, रो हाऊस असेल, 2-3 BHK फ्लॅट तुम्ही खरेदी केलेला आहे या पैशांमधून. पैशाला ब्लेस करायचंय. वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या व्यक्तींच्या मधून पैसा माझ्याकडे येत आहे. माझ्याकडे प्रचंड पैसा येत आहे. दररोज पैसा येत आहे. पैसा अगदी सहज माझ्याकडे आकर्षित होत आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. येस. शेवटी त्या पैशाचेही आभार मानायचे. थँक्स टू माय डिअर मनी. थँक यू मनी. आय लव्ह यू. आणि पैशांनाही हिलिंग देऊन झालं की कॉर्ड कटिंग करून टाकायचं. निगेटिव्ह एनर्जी सगळ्या काढून टाकायच्या. ओके. आता हे पैसे काय करायचे, तुम्ही 2 ते 3 महिने खर्च नाही करायचे. कुठे ठेवायचे? तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये ठेवा आणि खर्च नाही करायचे. काही जण म्हणतील मॅडम वॉलेटमध्ये ठेवलं तर चुकून खर्च होईल ना, त्याच्यावर पेन्सिलने मार्क करा. एखाद्या साईडच्या छोट्याशा वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर हे पैसे आहेत ते तुम्ही त्याच्यातल्या नोटा काढून एखादी नोट तिजोरीमध्ये, एक नोट तुमच्या एनव्हलपमध्ये, कॅश बॉक्समध्ये अशा पद्धतीने ठेवू शकता, जेणेकरून या पैशांची एनर्जी दुसऱ्या नोटांना लागेल आणि तुमच्या आयुष्यात आणखी पैसे येतील, आणखी समृद्धी येईल. कारण हे पैसे चार्ज केलेत ना, हे आणखी पैसा अट्रॅक्ट करतात तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. ओके, समजलं सर्वांना. आणि पैसा हा प्रवाही असला पाहिजे. चांगल्या मार्गाने पैसा कमवा. तो खर्च पण करायचा आहे, काही प्रमाणात तो सेव्ह पण करायचा आहे. घरामध्ये आणखी एक चूक करतात बघा काही लोक, की घरामध्ये तिजोरीमध्ये महिने वर्षानुवर्षे पैशांचे असे बंडल असतात ते साठवून ठेवायचे, खर्चच नाहीत करत. सेव्हिंग करा. मग त्यात काय करा, थोडेसे पैसे तुम्ही कॉल कटिंग सांगा एक वेळा. कॉर्ड कटिंग का?
मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती ऊर्जा बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे 3 वेळा. अफर्मेशन एकदाच द्यायचं, 3 वेळा सर्कलमध्ये हात फिरवायचे. त्याच्यानंतर नाभीजवळ जाऊन कट कट कट. ठीक आहे, ओके. तर पैसा हा सतत प्रवाही असला पाहिजे. आपण जे घरामध्ये पैसे साठवतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यात पैशाच्या अडचणी निर्माण नाही, होतात. एक मिनिट हा, मला ह्याचं एक बोलवताना आली रेकीनी बोलवताना, तर परत हे नंतर केलं तर चालेल का ह्याच्यावर? समजलं नाही मॅम. हा, मला रेकी कॉल करताना आली नाही, पटकन हे झाली घाई झाली, तर परत ह्याच्यावरच मी केलं तर चालेल का? हो चालेल मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग बघून त्या पद्धतीने करून घ्या. हो, ते करेन. ठीक आहे, ओके. चल पुढे जाऊयात का आपण? तर बघा, पैसा हा प्रवाही असला पाहिजे. जेव्हा घरामध्ये साठवतं ना तिजोरीमध्ये महिनोमहिने वर्षानुवर्षे, तो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तुमच्या घरामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पैशामध्ये. ओके. सो काही जण म्हणतील बँकेत आम्ही मग FD वगैरे करतो, मग तो पण साठवला असता ना. पण नाही, बँक त्याच्यावरती व्याज खाते ना. तो पैसा पडून नाहीये, बँकेला व्याज मिळतं, प्रवाही आहे, चक्राप्रमाणे चालू पाहिजे. बघा, हा नदीचं पाणी जे असतं, झऱ्याचं पाणी, ते प्रवाही असतं की नाही, शुद्ध असतं. तेच जर तुम्ही बघा पाण्याचं डबकं शेजारी साचलेलं असेल तर तिथे काय होतं बरं? कोण सांगेल? घाण ते पाणी होते, डास निर्माण होतात. येस, जीव जंतू कीटक निर्माण होतील, शेवाळ साचेल, त्याच्यामध्ये घाण वास येईल त्या पाण्याचा. ते पिण्यालायक राहील का? नाही. सेम हेच पैशाच्या बाबतीत सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय होतं. जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये साठवून ठेवताय महिनोमहिने, ती निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत असतो तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कामांमध्ये, तुमच्या आयुष्यातल्या येणाऱ्या पैशाच्या प्रवाहामध्ये. सो काय करावं, त्याच्यातले थोडेशी काही नोटा घ्यायच्या, ते खर्च करायचा, पुन्हा तुम्ही तिच्या नवीन नोटा ऍड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो बघा, येस, आता आपण पुढे जाऊयात. आणखी एक जाता जाता छोटीशी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. ही रेकीशी रिलेटेड नाहीये. ओके, रेकीशी रिलेटेड नाहीये ही टेक्निक, ही वेगळी टेक्निक आहे. तर काय, ही पण क्लिन्झिंगची टेक्निक आहे. ज्या पद्धतीने आपण मिठाने आपला ऑरा क्लीन केला की नाही परवा, म्हणजे आपल्या 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मिठाने आपण काढून टाकली, त्याच पद्धतीने आज आपण नोटांनी आपल्या 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमध्ये पैशा संबंधित कळत नकळतपणे गेलेले अफर्मेशन्स किंवा निगेटिव्ह एनर्जी, ठीक आहे, ती सगळी आपण जी साठून राहिलीये 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमध्ये, ती सगळी झाडून टाकणार आहोत, काढून टाकणार आहोत, नष्ट करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यांनी पैसे घ्यायचेत, नोटा. आणि ही जी, याला म्हणतात मनी क्लिन्झिंग टेक्निक. ओके, मगाशी केलं ते रेकीचं हिलिंग दिलं, चार्ज केले नोटा. ओके, मनी क्लिन्झिंग टेक्निक आहे. आता याच्यामध्ये हे पैसे तुम्ही खर्च करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ज्यांना एक्स्ट्रीम लेवलचे पैशाचे प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये, पैसा अडलाय, कुठेतरी स्टक झालाय, तुम्हाला सॅलरी पुरत नाहीये का, लोन खूप झालेलं आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे पैशाचे प्रॉब्लेम असतील, तर अगदी दररोज तुम्ही मनी क्लिन्झिंग टेक्निक केलीत ना, तर खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. ठीक आहे. कशा पद्धतीने करायचे बघा, स्वतःचे स्वतःही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. सेशन संपल्यानंतर आपल्या फॅमिलीमध्ये मुलं असतात, मिस्टर, त्या सगळ्यांचा तुम्ही या पद्धतीने ऑरा क्लीन करू शकता पैशानी. ठीक आहे. स्वरा मॅम, काही बोलायचंय का? नेहा राणी, नाही मॅडम, आता चार्ज केलेले पैसे ठेवून घ्या, दुसऱ्या नोटा घ्या किंवा त्या घेतल्यात तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त आपण आता प्रॅक्टिस करतो. ठीक आहे. सो पहिले तर सहस्त्रार चक्रावरती या नोटा लावायच्यात, 2 मिनिट तिथे ठेवायच्यात आपल्याला, आपल्या सहस्त्रार चक्र म्हणजे क्राऊन चक्रावर. ठीक आहे. ती एनर्जी तिथे द्यायची आहे, नोटांची एनर्जी कनेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या थर्ड आय वरती लावायचे. ओके, टच करायचं चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आज्ञा चक्रामधून ब्लॉकेजेस काढून टाकायचे. त्याच्यानंतर आपलं विशुद्धी चक्र असेल, तिथे काही सेकंड्स नोटा लावायच्यात. विशुद्धी चक्र कळत नकळतपणे चुकीचं आपण त्याला अफर्मेशन दिलेले असतात, कधी दूषणं दिलेली असतात, सो ते काढून टाकायचं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या हृदय चक्रावरती अनाहत चक्रामधून पैशासंबंधीच्या नकारात्मक भावना, ऊर्जा काढून टाकायच्या.
पैशासंबंधीच्या ज्या गैरसमजुती असतात, चुकीच्या समजुती लहानपणापासून आपल्यावरती हॅमरिंग केलेल्या असतात, घरामधून असू दे किंवा पाहुणे रिलेटिव्ह यांच्यामधून, त्या सगळ्या चुकीच्या समजुती आपण काढून टाकायच्या. देन आपलं मूलाधार चक्र, रूट चक्र खाली बोलायचं का काही? नाही नुसतं मॅडम, तिथे बोलायचं. फक्त टच करायचंय. ठीक आहे. आणि व्हिज्युअलाइज करायचं निगेटिव्ह एनर्जी निघून गेलेली आहे पैशासंबंधी. मूलाधार चक्रावरती धरा 2 मिनिट. ओके, ठीक आहे. आता ही निगेटिव्हिटी झाडून काढायची अशा पद्धतीने. सपोज तुमच्या समोर एखादी व्यक्ती असेल तर त्याला दोन्ही हात, ज्याचं क्लिन्झिंग करणार आहे, दोन्ही हात अशा पद्धतीने करून उभं राहायला सांगायचंय. मग सगळ्या बाजूंनी आपण वरून खालून ती एनर्जी झाडून टाकायची, म्हणजे नष्ट करून टाकायची निगेटिव्ह एनर्जी. ठीक आहे. ऑरा क्लीन करायचंय पैशाने. ठीक आहे. अगदी पायापर्यंत उभं राहून करायचं सर्वांनी. आता पॉसिबल असेल तर, नाही तर बघून घ्या फक्त. उभं राहायचंय, पाय उचलायचे आणि पायाचे तळवेत ना त्याच्या खालून सुद्धा निगेटिव्ह एनर्जी, दोन्ही तळव्यांच्या खालून निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायची आहे. येस. त्याच्यानंतर सेम आपल्याला बॅक साईडनी करायचंय. सहस्त्रार चक्रावरती ठेवायचे. आपल्या मानेवरती काही काळ ठेवा. ओके. येस मॅडम, मूलाधार चक्र पुढून पाठीमागून दोन्ही बाजूने ते चक्र हील करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं मूलाधार चक्र खाली घ्यायचंय मानेनंतर. मूलाधार चक्र पाठच्या बाजूने खाली. ठीक आहे. का बरं? 7 चक्रामध्ये मी सांगितलं होतं, ज्यांचं कोणाचं मूलाधार चक्र ब्लॉक झालंय, तिथे एनर्जी इम्बॅलन्स आहे, म्हणजेच असंतुलित आहे, ऊर्जा बॅलन्स नाहीये, तर त्यांना पाठदुखीचा, कंबर दुखते किंवा मणका दुखण्याचा, पाठीचा कणा दुखतो, तो प्रॉब्लेम असतो. मग ज्यांच्या आयुष्यात पैशाचे प्रॉब्लेम आहेत त्यांना हा त्रास होतोच. किंवा ज्यांचा मणका दुखतो ना, जे व्यक्ती तुम्हाला सांगतात ना, त्यांच्या आयुष्यात 100% पैशाचं ब्लॉकेज असतं. सो मूलाधार चक्र रूट चक्रावरती पाठीमागून 2 मिनिट ठेवायचं. आणि आता पाठीमागच्या बाजूनी आपल्याला तो ऑरा क्लीन करून घ्यायचा. ठीक आहे. सेम पायापर्यंत पायाचे तळवे उचलायचे, पाय उचलायचे आणि खालून सुद्धा दोन्ही बाजूंनी आपल्याला ते क्लीन करून टाकायचे. त्याच्यानंतर सहस्रार चक्रावरून हे पैसे सोडून द्या. ठीक आहे. वरतून सोडून द्यायचं. मॅडम, उजवा डावा हात चालेल का? दोन्ही हात चालेल का कोणताही? हो हो चालेल मॅडम, दोन्हीकडे करायचंय. ठीक आहे. लेफ्ट साईडला देन राईट साईडला. ठीक आहे. कुठलाही चालेल. आता सगळ्यात महत्वाचं बघा, आता आपण या नोटा क्लिन्झिंग केले तर या खर्च करू शकतात, काही हरकत नाहीये. ज्याला आपण नेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घेऊन प्रॉपर अफर्मेशन देतो ना कपशेप मध्ये, त्या नोटा खर्च करू नका. क्लिन्झिंग दररोज केलं तरी चालेल आणि अफर्मेशन सुद्धा रेकीला कॉल करून चार्ज करता, ते आठवड्यातून 1-2 वेळा करा. ठीक आहे. आता क्लिन्झिंग तुम्ही काय करायचं माहितीये का, जेव्हा आता तर मोस्टली सगळे आपलं ऑनलाईनच पेमेंट असतं. ओके. जरी बँकेतून तुम्ही कॅश काढून आणली, पैशांचा बंडल असेल किंवा घरामध्ये आपण सेव्ह करतोच ना, लेडीज लोकांना सवय असते, एनव्हलप मध्ये, तांदळाच्या डब्यामध्ये, आणखीन कुठे कुठे छुपे त्यांचे बॉक्सेस असतात, ते सगळे बाहेर काढायचे. ओके. सो हे सगळं बंडल असेल ना तर आणखी उत्तम. स्वतःचाही ऑरा क्लीन करा, मुलांचा करा, मिस्टरांचा करा, त्यांनाही तुमचं करायला सांगा या पद्धतीने. ठीक आहे. चलो, तर आजचं सेशन आपलं संपलेलं आहे इथे. कोणाला काही प्रश्न असतील तर पटकन विचारायचं, कारण पुढचं सेशन आहे लगेच. मला एक प्रश्न विचारायचा होता. माझं 2 दिवस झाले, 3 दिवस सेशन मी केलं नाही, आजचं पूर्ण केलं, तर ते पहिले याच्यात ऍड होऊ शकते का? म्हणजे मला नाही समजलं. 3 दिवसाचं जे पहिले सेशन झालं ना आपलं, हा. तर ते मी तसं म्हणजे व्हिडिओ पाहून केलं नंतर. ओके. आणि आज पूर्ण टाइम मला मिळाला. ओके. हा, मग रेकॉर्डिंग पुन्हा पाहून प्रॅक्टिस करा मॅम. हा, तर चालते ना? हो हो चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. मॅडम, आणि उद्या पण आहे? उद्या आहे का? येस मॅम, उद्या आहे ना. आहे ना. मी उद्या Yes. बाहेर गावी जाणार, ते येण्याचा प्रयत्न करते लवकर. ओके ओके मॅडम, चालेल. उद्या सेम टाइमला असेल, 7 PM to 8 PM. ठीक आहे. उद्या लास्ट डे ना? जे हा, तुम्ही उद्या चार्जिंग लास्ट डे आणि ट्युनमेंट संडेला असेल. ठीक आहे. उद्या आपण 24 बॉडी पॉइंट्स बघणार आहोत, ज्याच्यामध्ये शरीरातील 24 बॉडी पॉइंट्सना कसं हिलिंग द्यायचं, अफर्मेशन कशा पद्धतीने द्यायचं ते पाहणार आहोत. सो वेळेवरती जॉईन करा. ओके. हॅलो मॅडम. येस, मी चॅट बघते, 1 मिनिट. हा, बोला. येतोय आवाज? समजा हे आता पैसे आपण जे आता त्यांना हे केले मॅनिफेस्ट, ते चुकून खर्च झाले तर? कुठले मॅम चार्ज केलेले? हा, आता केलेले.
काही हरकत नाहीये चुकून खर्च झाले तर ठेवताना अशा कप्प्यामध्ये ठेवा जिथे खर्च नाही होणार आहे. आपण ओके. दुसरे करू शकतो ना पण. हा दुसरे पुन्हा चार्ज करा, काही हरकत नाहीये. एका मॅडमनी चार्ज केलेले तर त्यांचा बिझनेस होता मे बी ऑनलाईन, तर असं झालं की चार्ज पैसे केल्यापासून त्यांच्याकडे कॅश जास्तीत जास्त यायला लागली, त्यांचे पैसेच खर्च होत नव्हते. एक मॅडम होत्या, ते पैसे चार्ज केल्यापासून त्यांना जिथे तिथे सगळीकडे पैसे मिळायला लागले बाहेर, कुठेही रस्त्यामध्ये, मंदिरामध्ये, आणि हजारो, 10-15 रुपये नाही म्हणते मी, 3-3, 4-4 हजार, किंवा घराच्या बाहेर अचानक कोणीतरी ठेवल्यासारखे असेल. ओके. सो मॅडम ह्या पैशाला किती वेळा पैसे हिलिंग आहे? ह्या पैशाला किती वेळा करायचं हिलिंग? एकाच पैशाला आठवड्याभरात किती वेळा करायचं? आठवड्याभरात रोज 2-3 वेळा करा, काही हरकत नाहीये मॅडम. एकाच पैशाला, एकाच ह्याला. हा करू शकताय, किंवा दुसरा नोटा घेऊ शकतात, हरकत नाहीये. पण शक्यतो आता चार्ज केले तर यालाच डबल चार्ज करा. ठीक आहे. करू ना. ओके. मॅम चलो, हे तर record- पैसे डोक्यावरून तुम्ही सोडायला सांगितलात ना, हा हो. आणि मग ते ठेवून द्यायचे. ठेवून द्या, आणि हे खर्च केले तरी चालतील. मनी क्लेन्झिंग मध्ये जे आपण पैसे वापरले ते हा. खर्च केले तरीही चालतात. फक्त सोडायचे ज्याला का? reading केले ते 3 सहज महिने करतो. खर्च नका करू. ओके. थँक्यू Yes. मॅडम, छान माहिती सांगितली पैशाबद्दल. खूप सुंदर, खूप सुंदर. मस्त. पुढचा प्रयोग या आहे. टेक्निक डेली वापरा, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, संपन्नता, ऐश्वर्य सगळं काही येऊ देत. ओके. दररोज Thank पैशाच्या you. टेक्निक करा. सो मच. तुमच्या आयुष्यात पण दुप्पट दुप्पट येऊ देत. थँक्यू सो मच. तुम्ही म्हटलात म्हणजे येईल भारती मॅम. हो. खूपच